तर तुम्ही म्हणत आजला की हा कुठं आवरून चाललाय, तर भावने विषय असा होता की आज आम्ही जाणार होतो बाळूमामाला. तर आमच्या गावापासून 6 किलोमीटर माझ्या मित्राचं गाव आहे आणि भावानं मी त्याला जाणायला चाललेलो. तर भावानं देवाच्या ठिकाणी असो किंवा महत्त्वाच्या कामाला न्यायचं तर विश्वास मित्रालाच, कारण कोण कुठे मागून खंजीर खुपसेल सांगता येत नाही भावा. मग काय घेतलो मित्राला आणि निघालो आणि बघता बघता पावसाचं पण वातावरण झालेलं आणि भावना आमच्या दोघांचं असं असते की एकदा ठरलं तर ठरलं, जायचं म्हणजे जायचं. तर आम्ही जसा विचार केलेला तसंच झालं भावानो, कारण पुढे जाऊन बघतो तर आम्ही कायम जातोय त्या वाटेला पाणी आलेलं. काय आपला संस्कार ऐकतोय त्याला चांगलंच माहिती आहे की निरुपयोगी पाण्याचा कसा उपयोग करून घ्यायचा आहे. मग मला म्हटला की मी इकडे गाडी धुवून घेतो आणि तू तिकडे कुणाला तर दुसरी वाट विचाराने आपण जाऊया. मग मला एक तिथेच आजोबा गाठ पडलेत आणि भावने ते इतके जुन्या विचाराचे आणि इतके सुसंस्कृत होते ना की ते मला जाऊ जाऊ करत होते. काय भावनो आजोबांनी पत्ता तर आम्हाला सांगितलाच आणि माणूस की काय असते हे पण आम्हाला दाखवून दिलं. काय तिने सांगितल्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या वाटेने आलो आणि फायनली आम्ही बाळूमामामध्ये येऊन पोचलोच. आणि भावने इथं आल्यानंतर जे फील होते ना भाव ते शब्दात सांगायसारखं नाही. काय आज जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि आत मोबाईल अलाउड नाही त्यामुळे आम्ही काय व्हिडिओ घेतलाच नाही. इथला प्रसाद पण चालू होता आणि लास्ट लाईन बसणार होती आणि भाऊन लास्ट लाईनमध्ये आम्हाला प्रसाद मिळाला म्हणजे आमचं नशीबच म्हणायचं. आणि नशिबातली प्रत्येक गोष्टी मिळतेच. आणि इथलं दर्शन घेऊन भाऊन एक 5 मिनिटं जरी एकांतात बसला तरी भाऊन आपोआप तुमच्या डोळ्यातून पाणी येतं आणि तुमचं सगळं दुःख सांडून जातं. आणि बाळूमामाच्या दरबारात येऊन मनाची शांती करून घेऊन जाणं म्हणजे एकार्थी सुखच. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं.